हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शौर्य आणि ऊर्जा यांच्या नात्यातील चढ उतार पाहायला मिळाले. ऊर्जाने शौर्याला सगळं सत्य सांगितलं की तुझ्या आईबाबाने मला 10 दिवसांच्या आत घरातून बाहेर काढायचं ठरवलंय. त्यांना आपलं नातं नको आहे, परंतु शौर्याचा आपल्या आईबापावर ऊर्जापेक्षा जास्त विश्वास आहे. त्यामुळे त्याने ऊर्जाला ठणकावून सांगितलं, माझे आईवडील असा विचार कधीच करू शकत नाही, असा प्लॅन कधीच बनवू शकत नाही. त्यामुळे ऊर्जाला वाईट वाटलं, पण शौर्याने ऊर्जाला हे सुद्धा वचन दिलं की मी आयुष्यभर तुझी साथ देत राहील. त्यामुळे ऊर्जाला आनंद झाला. पण त्यानंतर शौर्य चक्क अर्पिताला भेटायला गेला ऊर्जाला न सांगता, आणि तेथे अर्पिता शौर्याला मिठ्या मारतीये, शौर्याच्या जवळ येतीये. त्यामुळे ऊर्जाला खूप वाईट वाटतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा आणि शौर्य हे दोघेही रात्रीच्या वेळेस बाहेर फिरायला आलेले असतात. शौर्य हा ऊर्जाकडे पाहत असतो, पण ऊर्जा ही तिचाच विचारात गुंग असते. ती शौर्याशी एक शब्दही बोलत नाही. ऊर्जाला आठवतं की आज काय घडलं होतं. आज मला दिव्याने सांगितलं की आईबाबांनी तुला 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढायचं ठरवलंय. तुझं आणि शौर्याचं नातं त्यात टिकू देणार नाहीये. हे ऐकून, हे आठवून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. मग आपल्या समोर तर विजया काय नाटक करत होती. आपल्याला देवदर्शनाबद्दल विचारत होती, हनीमूनबद्दल विचारत होती, चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होती. मग कोण खरं, दिव्या की विजया? कोण खोटं बोलतंय, कोण खोटं वागतंय, हाच विचार ऊर्जा करत असते. आणि शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा काय झालंय? मला असं वाटलं की आज तू माझ्यासाठी उपवास ठेवला, आपल्यातील भांडण मिटलं असेल, पण आता येथे येऊन सुद्धा तू माझ्याशी बोलत नाहीये. ऊर्जा बोल ना काहीतरी. ऊर्जा शौर्याकडे पाहते तरी सुद्धा काही बोलत नाही. आणि मग शौर्य ऊर्जाला म्हणतो, अगं ऊर्जा, असं का करतेस? बोल काहीतरी, सांग काय झालंय? तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? तुला अजून भांडण तसंच ठेवायचं आहे का? तुला ठेवायचं असेल तर मला नाही ठेवायचं आहे. मला आपलं नातं नॉर्मल हवं आहे. आणि जे भांडणाचे विषय आपण ते बोलतच नाही आहे ना. आपण ठरवलंय की हा फक्त आपल्या दोघांचा वेळ आहे आणि या वेळेत कधीही एकमेकांशी भांडायचं नाही. मग तू एवढी गप्प का आहेस? ऊर्जा त्याला खोटं सांगते, शौर्य, मी गप्प आहे कारण मला खूप त्रास होतोय, माझी तब्येत ठीक नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे. शौर्य म्हणतो, पाहिलं का, मी तुला सांगितलं होतं ना, हे उपवास वगैरे ठेवू नकोस. झाली ना तुझी तब्येत खराब. आणि आता फक्त एवढंच वर्ष, पहिली वटपौर्णिमा होती म्हणून ठीक आहे, पुढच्या वर्षीपासून असा उपवास वगैरे काही ठेवायचा नाही, वटपौर्णिमेचं व्रत काही ठेवायचं नाही. तर ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य, मला सुद्धा चांगलंच माहिती आहे, आज माझा उपवास होता म्हणून तू सुद्धा उपवास ठेवलाय. सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाही आहे आणि या गोष्टीमुळे मला जास्त त्रास होत नाही आहे. तर माझ्या त्रासाचं कारण काहीतरी वेगळंच आहे. शौर्य विचारतो, आता तर तू म्हणालीस की तुझ्या त्रासाचं कारण म्हणजे तुला उपवासामुळे त्रास होतोय, तुला बरं वाटत नाही आहे. मग तुला उपवासामुळे बरं वाटत नाही आहे तर कशामुळे बरं वाटत नाही आहे? तर ऊर्जा शौर्याला सांगते, शौर्य, मला बरं न वाटण्याचं कारण वेगळं आहे. आज जेव्हा मी वटपौर्णिमेची पूजा करायला गेले तर तेथे अर्पितासुद्धा पूजा करण्यासाठी आली होती. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा, हे काय बोलतेस तू? अर्पिता तेथे पूजा करण्यासाठी आली होती, पण का? तर ऊर्जा त्याला सांगते, तुझ्यासाठी, तिने तुझ्यासाठी पूजा केली. शौर्याला जबर धक्काच बसतो. शौर्य विचारतो, पण अर्पिताने माझ्यासाठी पूजा का केली? तिचा आणि माझा काय संबंध? तर शौर्याला ऊर्जा सांगते, कारण ती तुझी बायको आहे ना. हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा, हे काय बोलतेस तू? ऊर्जाला तेथे जे काही घडलं, तेथे अर्पिता आली होती, तिने पूजा केली आणि विजयाने काही तिला अडवलं नाही, हे सगळं तिला आठवतं. ऊर्जा म्हणते, शौर्य, ती तुझी बायको आहे हे तिने गृहीतच धरलंय आणि तिला तेच खरं वाटतंय. ऊर्जा उठून उभी राहते. शौर्यसुद्धा उभा राहतो. ऊर्जा शौर्याला सांगते, शौर्य, तिची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे आणि ती तुला स्वतःची बायको मानतीये आणि त्याच हक्काने आज ती वटपौर्णिमेची पूजा करायला आली होती. हे सगळं ऐकून शौर्याला खूप राग येतो. शौर्य विचारतो, पण हे कसं शक्य आहे? तिला कुणी अडवलं नाही का? मॉमने तिला अडवलं नाही का? तर ऊर्जा सांगते, त्यांनी थोडाफार प्रयत्न केला,
परंतु मग त्यांचीसुद्धा हीच इच्छा होती ना, कारण त्यांनासुद्धा अर्पिता सून म्हणून हवी आहे. शौर्य विचारतो, ऊर्जा हे काय बोलतेस तू? असं काही बोलू नको. आता त्या सगळ्या जुन्या गोष्टी होत्या, परंतु आता मॉम आणि डॅडने आपलं नातं स्वीकारलंय. त्यांच्यासाठी तूच माझी बायको आहे, तूच त्यांची सून आहेस. तर ऊर्जा म्हणते, ते फक्त जगाला दाखवण्यापुरतं, परंतु त्या दोघांना मी सून म्हणून नकोय. उलट त्या दोघांनी तर फक्त 10 दिवसांच्या आत मला घराबाहेर काढायचं ठरवलंय. शौर्यला जबर धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा हे काय बोलतेस तू? ऊर्जा म्हणते, शौर्य मी जे सांगते ते खरं आहे. तुझ्या मॉम डॅडने मला 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढायचं ठरवलंय. आपलं नातं मोडायचं ठरवलंय. त्यांना आपलं नातं नकोय, नवरा बायकोचं नातं नकोय. शौर्य विचारतो, ऊर्जा हे सगळं तुला कुणी सांगितलं? ऊर्जा सांगते, दिव्याने. शौर्य म्हणतो, आणि तू तिच्यावर विश्वास ठेवला? अगं ऊर्जा, तुला माहिती आहे ना तुझी बहीण कशी आहे. आणि ते सगळं जाऊ दे, ठीक आहे, माझ्या मॉम डॅडने हे सगळं विचार केला असेल असं तुला तरी कसं वाटलं? अगं काल रात्रीच मॉम ही आपल्या देवदर्शनाबद्दल बोलत होती, त्यानंतर आपल्या हनीमूनबद्दल बोलत होती की आपण हनीमूनला कुठे जाणार, कधी जाणार, आपले तिकीट काढायचं म्हणत होती ती. आणि ती असं का करेल? ऊर्जा म्हणते, शौर्य मला काहीच कळत नाहीये. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, मला काहीच अंदाज लागत नाहीये. शौर्य म्हणतो, पण ऊर्जा माझे मॉम डॅड असं कधीच करणार नाही. तर ऊर्जा म्हणते, तू त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवतोय, पण त्यांचं जे वागणं आहे ना, त्याहून मला असं वाटतंय की त्यांनी हा निर्धार नक्की केला असेल. ऊर्जा खूप दुःखी असते, रडू लागते. शौर्य म्हणतो, ठीक आहे ऊर्जा, एक वेळेस मी मानलं, मॉम डॅडने असं ठरवलं असेल, पण मी असं काहीच होऊ देणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले ना आपल्याला वेगळं करण्यासाठी, तरीसुद्धा मी तुझ्यापासून कधीच वेगळा होणार नाही. कारण ऊर्जा, आज तू माझ्यासाठी व्रत केलं, पुढील 7 जन्मासाठी आपली साथ राहावी यासाठी तू उपवास केला. पण मी आज तुला सांगतो, मला उपास तापास नाही जमणार, पूजा नाही करता येणार. याआधी माझे किती जन्म झाले, हा माझा कितवा जन्म आहे ते मला माहीत नाही आहे. पण जर हा माझा पहिला जन्म असेल ना, आणि आपण पहिल्यांदा एकत्र आलो असो, तर मी पुढील 70 जन्म तूच माझी बायको राहावी अशीच प्रार्थना देवाकडे करेल, आणि पुढील 70 जन्म तूच मला बायको हवी आहे. ऊर्जा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुला सोडून मी दुसऱ्या कोणत्या मुलीचा कधी विचारही करू शकत नाही. आपल्यामध्ये वाद असतील, आपल्यात भांडणं होतील, पण भांडण आपल्या जागी आणि प्रेम आपल्या जागी. मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी नेहमी तुझ्याबरोबर राहील. हे ऐकून ऊर्जा खूप इमोशनल होते. शौर्य तिचा हात हातात घेतो. ऊर्जा रडू लागते. ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य मी सुद्धा आज ठरवलंय, कुणी कितीही प्रयत्न केले, आपल्याला वेगळं करण्याचे प्रयत्न केले ना, तरीसुद्धा मी तुला माझ्यापासून दूर कधीही जाऊ देणार नाहीये. आपण नेहमी एकत्र राहू, आणि मी आयुष्यभर तुझी साथ देईल. तूच मला प्रत्येक जन्मात माझा नवरा म्हणून हवा आहे, माझा जोडीदार म्हणून हवा आहे. शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे यार, मग झालं ना, तुला मी नवरा म्हणून हवा आहे, मला तू बायको म्हणून हवी आहे. मग आता रडायचं नाही, मला एक प्रॉमिस करायचं, माझ्यासमोर असताना कधीही डोळ्यात पाणी आणायचं नाही. असं म्हणून शौर्य ऊर्जाचे डोळे पुसतो आणि म्हणतो, ऊर्जा हे लीगल आहे का? म्हणजे आपल्यात भांडण सुरू आहे तरी तू माझ्यासाठी उपवास ठेवला, मग आता तुझा उपवास आहे तरी आणि भांडण सुरू आहे, तरी मी जर तुला मिठी मारली तर चालेल का? ऊर्जा लाजून म्हणते, शौर्य काय बोलतोयस तू असं बाहेर सगळ्यांसमोर? तर शौर्य म्हणतो, त्यात काय, बायकोबरोबर सगळं चालतं बाहेर. आणि शौर्य वर आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो, हे देवा, आमचं भांडण सुरू आहे तरी थोडी टाईम प्लीज, मला माझ्या बायकोला मिठी मारायची आहे. असं म्हणून शौर्य नौटंकी करतो. ऊर्जा हसू लागते आणि मग शौर्य ऊर्जाला मिठी मारणार इतक्यात ऊर्जा तेथून पळून जाते. शौर्य म्हणतो, काय यार देवा, माझा उपवास वाया गेला ना, आता मला घरी जाऊन बटाटे वडे खावे लागतील. असं म्हणून शौर्यसुद्धा ऊर्जाच्या मागे मागे पळून जातो. म्हणजे आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला तरी कमीत कमी शौर्य आणि ऊर्जाचं भांडण मिटलंय. दोघांनी ठरवलंय की कुणी कितीही प्रयत्न केले, काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही, आणि पुढील 7 काय 70 जन्म एकत्र राहायचं. या दोघांचं भांडण मिटलंय हे पाहून बरं वाटतंय. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. ऊर्जाची आई पूर्वा तिच्या घरी काहीतरी काम करत असते, आणि तेवढ्यात तिला पद्माचा आवाज येतो, काकू काकू, आणि हा रडवेला आवाज असतो. हा आवाज ऐकून ऊर्जाची आई पूर्वा खूप घाबरते आणि धावत पळत हॉलमध्ये येते. तर हॉलमध्ये पद्मा असते, तिच्या हातात एक बॅग असते, आणि पद्मा ढसाढसा रडत असते.
पूर्वा तिला जवळ घेते. पद्मा पूर्वाला घट्ट मिठी मारते. पूर्वा तिला शांत करते आणि म्हणते, पद्मा बस आधी, खाली बस. पूर्वा पद्माला खाली बसवते. पद्मा ही खूप रडत असते. डोक्याला हात लावून लावून रडत असते. ढसाढसा रडत असते. पूर्वा तिच्यासाठी पाणी प्यायला घेऊन येते. तिला कसंबसं पाणी पाजते. म्हणते, पद्मा शांत हो. एवढं काय झालंय? तू का रडतीये? सांग मला. पद्मा सांगते, त्या घरी आल्या होत्या काकू, त्या घरी आल्या होत्या. पद्मा खूप घाबरलेली असते. पूर्वा विचारते, त्या कोण? पद्मा सांगते, विक्रांत शिर्केच्या आई, त्या माझ्या घरी आल्या होत्या. हे ऐकून पूर्वाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि इकडे ऊर्जा तिच्या ऑफिसला जाण्याची तयारी करत असते, कोर्टात जाण्याची तयारी करत असते. आणि तेवढ्या शौर्य तेथे येतो. ऊर्जाला गुड मॉर्निंग म्हणतो आणि विचारतो, ऊर्जा आज बरं वाटतंय ना? आज मूड छान आहे ना? ऊर्जा सांगते, हो शौर्य, आज मला बरं वाटतंय आणि माझा मूडसुद्धा छान आहे. शौर्य म्हणतो, मला आहे ना सकाळपासून खूप फ्रेश वाटतंय. आता सगळं काही चांगलं होईल असंच दिसतंय. चल आता आपण दोघे मस्त नाश्ता करूया आणि मग एकत्र कोर्टात जाऊया. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. हे दोघे जाणार नाश्ता करायला. तेवढ्यात ऊर्जाला मानेचा कॉल येतो आणि शौर्यसुद्धा हे ऐकू लागतो. ऊर्जा म्हणते, माने, मी तुम्हाला कॉल करणारच होते. तुम्हाला ही बातमी तर कळालीच असेल की हर्षवर्धन जहागीरदार आणि आमदार शिर्केने विक्रांत आणि पद्माचं लग्न ठरवलंय. परंतु हे लग्न मी होऊ देणार नाहीये आणि लग्नाच्या दिवशीच मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हर्षवर्धन आणि आमदार शिर्केला एक्सपोज करणार, त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, इन्स्पेक्टर माने, मला तुम्हाला पर्सनली येऊन भेटायचं आहे. मग आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. ऊर्जा फोन कट करते. शौर्याला खूप राग आलेला असतो. शौर्य विचारतो, ऊर्जा, म्हणजे तू तुझा हट्ट सोडणार नाहीये का? ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, हा माझा हट्ट नाहीये, हा माझ्या कामाचा भाग आहे आणि तू तुझा हेकटपणा सोडत नाहीये. शौर्य चिडून विचारतो, माझा काय हेकटपणा आहे? ऊर्जा, मी तुला समजून सांगितलं होतं, तू हे करू नकोस, पण तू माझा ऐकायला तयार नाहीये. तर ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, मला वाद घालायचा नाहीये. शौर्य चिडून म्हणतो, तुला वाद नाही घालायचा आहे, कारण तुझ्या मनात अजूनसुद्धा ती गोष्ट आहे की माझे मॉम डॅड तुला 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढणार आहे. मी तुला सांगितलंय हे खोटं आहे, यावर विश्वास ठेवू नको. परंतु ती गोष्ट तुझ्या मनातून गेलेली नाहीये आणि तू आता तोच विषय काढणार आणि माझ्याशी वाद घालणार. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, मी तो विषयसुद्धा काढला नाहीये. तर शौर्य म्हणतो, काढला नाहीये पण काढशील ना, कारण तुला तो विषय काढायचाच आहे, तुला भांडायचंच आहे. तू म्हणशीलच माझे मॉम डॅड कसे वाईट आहे, कसे तुला घराबाहेर काढणार आहे. माझे डॅड तर व्हिलन आहे, पण तू आता माझ्या मॉमला सुद्धा व्हिलन बनवलंय. पण ऊर्जा, तुला एक शेवटचं सांगतो, माझे मॉम डॅड तुला 10 दिवसात घराबाहेर काढणार हे खोटं आहे. त्यावर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि तुझं हे जे काही प्रेस कॉन्फरन्सचं प्रकरण आहे ना, यामध्ये सुद्धा मी तुला मदत करणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. शौर्य तेथून निघून जातो. ऊर्जा म्हणते, शौर्य, तुला कसं समजवावं ना तेच मला कळत नाहीये. तू खरंच खूप चुकीचा वागतोय. आणि इकडे हॉलमध्ये घरातील सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी येऊन बसतात. तेवढ्यात शौर्य तेथे येतो. ऊर्जासुद्धा त्याच्या मागे मागे येते. दिव्या तर वाटच पाहत असते की कधी ऊर्जा ही रूमच्या बाहेर येईल आणि ती ॲफिडेव्हिट शोधायला रूममध्ये जाईल. आणि दिव्या ही लगेच रूममध्ये दुनूदुनू करत पळून जाते. ऊर्जाला हे कळत नाही. ऊर्जा शौर्याकडे पाहतच राहते. आणि इकडे पद्मा खूप रडत असते. ऊर्जाची आई पूर्वा विचारते, पद्मा, काय म्हणाल्या मग त्या विक्रांत शिर्केची आई? तू एवढी का रडतीये? पद्मा सांगते, त्यांनी ही बॅग दिली आहे मला. पूर्वा विचारते, या बॅगमध्ये काय आहे? मग पद्मा या बॅगची चेन उघडते आणि या बॅगमध्ये असलेल्या सगळ्या उंची साड्या बाहेर काढून ठेवते आणि सांगते की त्यांनी मला सांगितलं या माझ्या लग्नातील साड्या आहेत आणि त्या टेलरला सुद्धा माप घ्यायला घरी पाठवणार आहेत. पूर्वाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. पद्मा सांगते, त्यांनी मला हे सुद्धा सांगितलंय की त्यांनी माझ्यासाठी खूप सारे दागिने बाहेर काढून ठेवले आहेत आणि लग्नाच्या दिवशी ते सगळे दागिने ते माझ्या अंगावर घालणार आहे. पद्मा खूप घाबरलेली असते, रडत असते. ती म्हणते, काकू, आता तुम्हीच काहीतरी करा, हे मला सगळं सहन नाही होते. मला नाही करायचं आहे त्या विक्रांतशी लग्न. आणि तो विक्रांत माझ्या घरीसुद्धा आला होता. मला खूप भीती वाटते. तुम्हाला काय सांगू मला कसं होतं आहे. या साड्यांकडे पाहून मला उलटी येते. पद्माची अवस्था पाहून पूर्वाला वाईट वाटतं. पद्मा म्हणते, काकू, मला काहीच कळत नाही आहे, मी काय करू? मी तुमच्या घरी राहू का? मला तुमच्या घरी राहू द्या ना. आणि
पूर्वा ही पद्माला जवळ घेते. पद्मा ढसाढसा रडत असते. पूर्वा तिला समजावून सांगते, पद्मा नको काळजी करू, तू येथे राहू शकतेस, हे घरसुद्धा तुझंच आहे, तुम्हाला ऊर्जा सारखीच आहे आणि ऊर्जाने मला आधीच सांगितलं होतं की पद्मा घरी येईल, मी तर तुझी वाटच पाहत होते की तू कधी येशील. पद्मा प्लीज रडू नको, सगळं काही ठीक होईल. जेव्हा मला तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाबद्दल कळलं ना, तेव्हा मलासुद्धा मोठा धक्का बसला होता. पण तू काळजी करू नको, ऊर्जाने सगळा प्लॅन बनवला आहे. तुझं आणि विक्रांतचं लग्न ती होऊ देणार नाही आणि हा तुला आता शेवटचा त्रास. यानंतर विक्रांतचा त्रास तुला पुन्हा कधी होणार नाही. पद्मा शांत होते. पूर्वा तिला सांभाळते, सावरते, धीर देते की सगळं काही ठीक होईल, काळजी करू नको. आणि इकडे दिव्या ही आपल्या रूममध्ये येते आणि ऊर्जाचं सगळं सामानाची पुन्हा एकदा शोध करू लागते. तिला हर्षवर्धनने पद्माला जे ॲफिडेव्हिट दिलं आहे ते शोधायचं असतं. ती हे ॲफिडेव्हिट शोधत असते, पण तिला ॲफिडेव्हिट कुठे सापडतच नाही. दिव्या चिडून म्हणते, ही ऊर्जा काय ॲफिडेव्हिट स्वतःच्या बरोबरच घेऊन फिरते का? तेवढ्यात तिला सुचतं, मग नक्कीच तिच्या पर्समध्ये ॲफिडेव्हिट असेल. मग दिव्या ऊर्जाची पर्स पाहते, पण ऊर्जाच्या पर्समध्ये सुद्धा हे ॲफिडेव्हिट नसतं. दिव्या चिडून म्हणते, पर्समध्ये सुद्धा नाही आहे, मग कोठे ठेवलं आहे? पुन्हा एकदा कपाटात चेक करू का? असा विचार करून ती पुन्हा एकदा कपाटात चेक करते. तेथे खूप साऱ्या फाईल्स असतात, लिगल डॉक्युमेंट असतात, पण तिला हे ॲफिडेव्हिट काही सापडत नाही. पण एक शेवटची फाईल असते. ही फाईल ती उचलते आणि या फाईलमध्ये तिला हे ॲफिडेव्हिट सापडतं. त्यामुळे हे ॲफिडेव्हिट पाहून तिला खूप आनंद होतो आणि दिव्या म्हणते, अरे वाह पद्मा बाबूराव कदम, शेवटी मला हे ॲफिडेव्हिट सापडलं. आता हर्षवर्धन जहागीरदार माझ्यावर खूप खुश होतील. दिव्या आता तुझी चांदी चांदी आहे, असा विचार करून दिव्या हसते आणि आपले खूपच डेंजरस एक्सप्रेशन दाखवते, हसण्याचे, आनंदाचे. आणि इकडे ऊर्जा ही शौर्यला विचारते, शौर्य तुला चहा देऊ का? पण शौर्य चहा पिण्यास नकार देतो. आजीला शौर्याचं वागणं विचित्र वाटतं, पण विजया खुश होते आणि म्हणते, काय रे शौर्य, चहा पिल्याशिवाय तर तुझा दिवस सुरू होत नाही, मग आज चहा प्यायला का नकार देतोय? शौर्य म्हणतो, नाही आहे माझी इच्छा. मग विजया ऊर्जाला म्हणते, अगं ऊर्जा, तू का उभी आहेस? बस ना, तू कालसुद्धा नाश्ता केला नव्हता. अगं असं करू नये, पोटभर नाश्ता करावं. दिवसभर तुम्ही मुलं कोर्टामध्ये किती कामं करतात, मग सकाळी पोटात भर असली की टेन्शन नाही ना. आणि विजयाचं हे चांगलं वागणं पाहून आदित्यला सुद्धा आश्चर्य वाटतं. ऊर्जाला कळतच नाही ही बाई माझ्याशी एवढं चांगलं का वागतीये. तेवढ्यात दिव्या ही ॲफिडेव्हिट लपवून पुन्हा एकदा हॉलमध्ये येते आणि डायनिंग टेबलवर बसून मस्त गिळण्याचा विचार करते. ऊर्जासुद्धा आपल्या खुर्चीवर बसते आणि मग विजया म्हणते, थांब आज मी तुला वाढते. आणि मग विजया स्वतःहून ऊर्जाला पोहे वाढते. आजी, हर्षवर्धन, आदित्य सगळ्यांना संशय येतो की दाल में कुछ काला आहे, विजया एवढी चांगली का वागतीये. मग विजया शौर्यजवळ येते, शौर्यला सुद्धा वाढते आणि म्हणते, आज पूर्ण पोट भरून नाश्ता करायचा बरं का, तू नाश्ता करत नाही. विजयाला हर्षवर्धन विचारतो, माझी कॉफी कुठे? तर विजया सांगते, तयार आहे, आणते मी. ऊर्जा म्हणते, थांबा मी आणते. विजया म्हणते, नाही, खाताना उठायचं नाही, खाऊन घे. तू कशाला उठतेस? आपली दिव्या आणेल ना. दिव्या खातच असते, तिचं तोंड तसंच राहून जातं. दिव्या विचारते, मी? विजया म्हणते, हो तू. मग दिव्या कॉफी आणायला जाते आणि विजया ही ऊर्जाशी खूप गोड गोड बोलते. ऊर्जा, तुम्ही दोघे नाश्ता करा, मग दोघे एकत्र जा बरं का, रोज तुम्ही एकत्रच जाता ना. आजी, ऊर्जाला आश्चर्य वाटतं, आज नेमकं हिला झालंय तरी काय, सूर्य कोठून उगवलाय. मग सगळेजण नाश्ता करत असतात. दिव्या हर्षवर्धनची कॉफी घेऊन येते आणि शौर्य म्हणतो, चला मी निघतो. आजी म्हणते, अरे एवढ्या लवकर कुठे, नाश्ता कर आणि ऊर्जाला बरोबर घेऊन जा ना, रोज तुम्ही एकत्र जाता ना. शौर्य सांगतो, नाही, पण आज मला दुसरं काम आहे, मला मध्येच थांबायचं आहे. आजी म्हणते, मग ऊर्जा तिथे थांबेल. तर शौर्य सांगतो, नाही, मला आज अर्पिताला भेटायला जायचं आहे. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. दिव्या, हर्षवर्धन, विजया खूप खुश होतात. विजया म्हणते, अरे वा शौर्य, आज पण अर्पिताला भेटायला जातोय का? तर शौर्य सांगतो, हो, शिर्क्यांचा कॉल आला होता, त्यांनी भेटायला बोलवलं आहे. ऊर्जाला कळतच नाही की शौर्यने मला हे का सांगितलं नव्हतं. आणि मग विजया म्हणते, खरंच शौर्य, तू खूप छान काम करतोय बरं का. आणि ऊर्जा, तू सुद्धा चांगलं काम करतीये, तू शौर्याला नाही अडवते अर्पिताला भेटण्यापासून. तर ऊर्जा म्हणते, मी का अडवेल, माझा काय अडवण्याचा संबंधच नाही आहे ना. शौर्य, जा बरं का तू अर्पिताला भेटायला. शौर्य ऊर्जाकडे रागारागाने पाहतो. विजया म्हणते, खूप छान, बायको असावी तर अशी. आणि मग शौर्य
हा सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातो. ऊर्जा विचार करते, मला शौर्यने का सांगितलं नाही की शिर्केने त्याला अर्पिताला भेटायला बोलवलंय. आणि मग विजया आणि बाकीचे सगळेजणसुद्धा डायनिंग टेबलवरून उठून जातात. ऊर्जा खूप दुःखी असते. आजी विचारते, काय गं ऊर्जा, काय झालंय, तुमच्यात काही बिनसलंय का? ऊर्जा चेहरा पाडून सांगते, नाही आजी. आजी म्हणते, याचा अर्थ बिनसलंय. ऊर्जा, तुमच्यात जे काही भांडण असेल ना ते एकमेकांच्या मताने एकमताने सोडून घ्या बरं का. आणि आजी तिथून निघून जाते. पण ऊर्जाला माहीत असतं हे भांडण काही मिटणारं नाही आहे, हे असंच चालणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याचं नातं हे एपिसोडच्या सुरुवातीला बरं झालं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा तुटलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जाला पूर्वा कॉल करेल. ऊर्जाची चिडचिड सुरू असेल, त्यामुळे पूर्वा विचारणार, ऊर्जा काय झालंय, तू एवढी चिडचिड का करतीये, मला खरं खरं सांग बरं. आता ऊर्जा पूर्वाला सगळं खरं सांगेल की नाही हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण दुसरीकडे अर्पिता शौर्य भेटायला आल्यावर त्याचा पूर्ण फायदा उचलणार, त्याला जवळ घेणार, त्याला मिठी मारणार. त्यामुळे शौर्यला खूप वाईट वाटेल की जिने मिठी मारावी ती मारत नाहीये आणि ही दुसरीच मिठी मारतीये. आणि इकडे बिचारी ऊर्जा रडत असेल, शौर्य तुला माझी आठवण नाही आली का, अर्पिताला भेटायला जाताना माझा विचार नाही आला का. आणि ती दुःखी असेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.